श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पापमोचनी एकादशी जी 5 एप्रिल रोजी आहे आणि या पापमोचनी एकादशीचं अतिशय सारं महत्त्व आपल्या हिंदू धर्मामध्ये आणि हिंदू संस्कृतीमध्ये धरलं जातं आणि ही पापमोचनी एकादशीचे व्रत प्रत्येकाने धरावे। ज्यांना तब्येत ज्यांची खराब नाही किंवा ज्यांना व्रत झेपते अशा प्रत्येकाने हे व्रत धरावे। ज्यांना व्रत धरणे शक्य नाही त्यांनी काय करावे, काय करू नये हे पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर पापमोचनी एकादशी दिवशी सकाळी लवकर उठून सगळ्यात आधी काय करावं तर स्नान करावं, तांब्यामध्ये पाणी घ्यावं आणि एक पिवळं फूल घेऊन सूर्याला अर्घ घालावं। त्यामध्ये थोडेसे तांदूळ, हळदी कुंकू सूर्याला अर्घ घालावं। सूर्याला अर्घ घालताना खाली एक परात ठेवावी। ते पाणी जमिनीवर पडून देऊ नये। एखाद्या डायरेक्ट झाडाला पडत असेल तर चालते, फक्त जमिनीवर पडू देऊ नये। मग त्यात परातीत ते पाणी काढून मग ते झाडाला घालावं। सूर्याला अर्घ देणं या दिवशी अत्यंत महत्त्वाचं आहे। तसं तर सूर्यदेवाला आपण रोज नमस्कार आणि रोज अर्घ दिला पाहिजे, पण आपल्याला वेळेनुसार जमत नाही म्हणून काही ठराविक दिवस जे मी तुम्हाला सांगते ते दिवस तरी चुकवत जाऊ नका। पापमोचनी एकादशीला सूर्याला अर्घ देणं हे सगळ्यात पहिलं काम आपल्याला करायचं आहे। त्याचप्रमाणे केळाचे झाड ज्यांच्या इथे असेल किंवा आजूबाजूला असेल त्यांनी केळाच्या झाडाला पाणी, पिवळे फूल, थोडीशी चिमूटभर पिवळी हळद आणि पिवळी हरभऱ्याची भिजवलेली डाळ, गूळ याचा नैवेद्य अवश्य दाखवावा। ते मुंग्या वगैरे खाऊन जातील, त्यामुळे झाडाखालीच एका छोट्याशा पानावर तो नैवेद्य तुम्ही ठेवावा। केळाच्या झाडाला 7, 5 किंवा 3 प्रदक्षिणा घालाव्यात। यामुळे सुद्धा तुमची पापातून मुक्ती होते आणि श्रीहरी विष्णूंची कृपा तुमच्यावर होते। श्रीमद भगवद्गीतेतला पाठ 11वा अध्याय म्हणजे श्रीमद भगवद्गीता पाठ जे आहे त्यातला 11वा अध्याय या दिवशी म्हणायला विसरू नका। यामुळे सुद्धा तुमच्यावर भगवान विष्णूंची अत्यंत जास्त कृपा होते आणि महत्त्वपूर्ण म्हणजे तुम्ही जी काही आपल्या कळत नकळत मुंगी मारणे हे सुद्धा पाप आहे, डास मारणे हे सुद्धा पाप आहे, कुणाला वाईट बोलणे, दुखवणे, कुणाला मारणे हे सुद्धा पाप आहे। आपल्या कळत नकळत आपण आपल्या मुलांनाही कधीतरी मारतो किंवा काहीही कुठल्याही प्रकारचं तुमच्याकडून पाप घडलं असेल तर तुम्हाला ते या दिवशी श्रीमद भगवद्गीतेमधला 11वा अध्याय वाचल्याने तुमची पापातून मुक्ती होते आणि पापे नाहीशी होतात। या दिवशी तुम्हाला काहीच नाही जमले तर दिवसभर ओम हरये नमः हा विष्णूंचा मंत्र म्हणायचा आहे। कोणता? ओम हरये नमः, ओम हरये नमः याच्या 11 माळी तुम्हाला करायच्या आहेत किंवा 1, 3, 5 इतक्या माळी तरी तुम्हाला करायच्या आहेत। महत्त्वपूर्ण वस्तू कलयुगात देवनाव पापमोचनी एकादशी। महत्त्वपूर्ण गोष्ट तुम्हाला सांगते की पापमोचनी एकादशी दिवशी दिवसभर जे देवाचे नामस्मरण करते, जास्त करून विष्णूंचे नामस्मरण करते, त्याच्या आयुष्यामधली सर्व पापे धुतली जातात आणि पुढे त्याच्याकडून कायम सत्कर्म घडत जाते। हरिनाम का घ्यावे तर भगवान हरी स्वरूप पूजा या दिवशी का करावी? कारण हरी म्हणजे हरण करणारा, म्हणून आपल्या पापांचे हरण करणारे विष्णू भगवान आपल्या पापांचे हरण करतात आणि आपल्याला नरकातून जाण्यापासून मुक्तता देतात। प्रयत्न करूनही पापे अशी नष्ट होत नाहीत, आपण कितीही सत्मार्गाने जाऊ देत नष्ट होत नाही। जेव्हा हरीची कृपावर आपल्यावर होते तेव्हाच हरी म्हणजे भगवान विष्णू आपल्या पापांचे हरण करतात। स्वतः देव आपले पाप मोकळे करतात, बाकी कुणीही जगातलं आपलं पाप मोकळं करू शकत नाही। या दिवशी विष्णूंची सेवा अवश्य करा। जो व्यक्ती हे व्रत करतो त्याला गाय दान केल्याचे पुण्य मिळते। म्हणजे बघा, या एका व्रतामुळे तुम्हाला किती सारे फायदे होतात। आज आपल्याला आत्ताच्या जगात गायीचे दान करणे म्हणजे 50-60 हजार रुपयाचे दान करणे हे शक्य नाहीये, म्हणून हे व्रत धरले तर तुम्हाला गाय दान केल्याचे पुण्य मिळते। या दिवशी काय काय चुका करू नका ते तुम्हाला सांगते। गंधयुक्त पदार्थ जसं की कांदा, लसूण या दिवशी खाऊ नका। मांस, मदिरा, दारू याचे सेवन चुकूनही करू नका। जास्त मसालेदार जेवण करू नका। जर तुम्हाला उपवास करायला जमत नसेल तर या दिवशी भाताचे सेवन चुकूनही करू नका, कारण भात हे पाण्याशी निगडीत आहे आणि पाणी चंद्रमाशी निगडीत आहे आणि आपले मन शांत राहण्यासाठी आपला चंद्रमा मजबूत असणे गरजेचे असते, म्हणून भात खाणे एकादशी दिवशी वर्ज्य करावे।
त्याचप्रमाणे कांदा, लसूण, नॉनव्हेज, मसूर डाळ, गाजर, कोबी, पालक आणि वांग हे एकादशी दिवशी या पापमोचनी एकादशीला, तसं तर प्रत्येकच एकादशीला, पण किमान पापमोचनी एकादशीला अजिबात खाऊ नका. नखे, केस, दाढी कापणे या दिवशी करू नका. स्त्रियांनी ॲब्रो वगैरे सुद्धा या दिवशी करू नका. तांदूळ पाणी म्हणजे तुम्हाला भाताचं तर मी सांगितलं. तुळस या दिवशी चुकूनही तोडू नका. आदल्या दिवशी तुळस तोडून ठेवा, ते पण स्त्रियांनी नाही, पुरुषांनी ती तुळस तोडून ठेवायची आहे. त्याचप्रमाणे जवस या दिवशी खाऊ नका. जवस खाणे सुद्धा या दिवशी चुकीचे ठरले जाते. दात घासणे टाळावे असं म्हटलं जातं, पण आत्ताच्या पिढीला ते शक्य नाहीये. ज्या जुन्या लोकांना शक्य आहे त्यांनी कडुलिंबाच्या काडीने दात घासावेत आणि 12 वेळा चुळा भराव्यात. आपल्यासारख्यांना ते शक्य नाहीये, पण जी जुनी लोक अजूनही या गोष्टी मानतात त्या दिवशी पापमोचनी एकादशीला कधीही ब्रशने दात घासू नयेत असं म्हटलं जातं. कडुलिंबाच्या काडीने दात घासावेत किंवा कडुलिंबाची पाने चावून चावून खाऊन 12 चुळा भराव्यात असं या दिवशीचं महत्त्व आहे. क्रोध त्याग या दिवशी सोडून द्यावा, तसं तर कायमच क्रोधापासून लांब राहावं. मात्र या दिवशी क्रोध करू नका. जितकं मधुर तुम्हाला बोलता येईल तितकं मधुर बोला. पापमोक्ष एकादशी म्हणजे वाईट विचार सोडण्याचा दिवस, वाईट संगत सोडण्याचा दिवस आणि वाईट गोष्टी सोडण्याचा दिवस मानला जातो. दुसऱ्या दिवशी द्वादशी आहे, तर ब्राह्मणांना मिठाई, वस्त्रदान तुम्हाला करायचे आहे. गरिबांना पैसे, अन्नदान करायचे आहे. अन्नदान हे सगळ्यात श्रेष्ठ आणि महत्त्वाचे दान मानले जाते, ते नक्की करा. पिंपळाच्या झाडाला पाणी तुम्हाला घालायचे आहे. संध्याकाळी तुपाचा दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे. बाकी तुम्हाला मी जे परवा कालच्या व्हिडिओमध्ये दाखवत आहे, रुद्राक्ष तोरण, त्याचप्रमाणे आपल्या घराला नजर लागू नये म्हणून एक यंत्र आहे, इव्हल आहे, ते तुम्हाला मागवायचे असेल. गाईच्या तुपाच्या पणती, गाईच्या शेणापासून बनवलेल्या धूप, स्वामींची मूर्ती, श्रीयंत्र, कुबेर यंत्र, जे काही तुम्हाला हवं आहे, पारद शिवलिंग, त्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर फक्त व्हॉट्सअप मेसेज करा. तुमच्यापर्यंत रिप्लाय लवकरच येईल. श्री स्वामी समर्थ.